नमस्कार, मी सविता तोत्रे. मैत्रिणींनो, तुम्ही पाहत असताल की हे आहे बस स्टँड आणि तुम्ही म्हणताल की ताई आता तुम्ही कुठे चाललात किंवा कुठं आहात. तर मी आहे पनवेलच्या बस स्टँडला आणि खूप भरपूर पाऊस पडतोय. तर मी आले आहे बस स्टँडला आणि मला जायचं आहे गावी. माझं अचानक जायचं ठरलं, त्यामुळे मी चेंज वगैरे काही केलं नाही. कपडे आहे त्याच कपड्यावरती आले, कारण खूप घरातली कामं वगैरे सगळं पटापट आवरलं आणि गाडीचा टायमिंग झाला म्हणून आले. तर इथं येऊन मला 1 तास थांबायला लागलं, कारण गाडीच लेट झाली यायला आणि खूप पाऊस पडतो भयानक. आता आम्हाला मिळाली गाडी. त्याच्यानंतर आम्ही आता लोणावळ्यामध्ये उतरलो. लोणावळ्यामध्ये गाडी 10 मिनिटासाठी थांबते, तर मी उतरत नव्हते, पण ह्या ताईंनी खूप आग्रह केला की ताई उतरा उतरा माझ्यासोबत, म्हणून मी खाली उतरले. आणि त्याच्यानंतर जे कंडक्टर आहेत ते आपले फॅन निघाले आणि ते मला म्हणले की ताई आमच्यातर्फे तुम्ही चहा तर प्यायचंच, कारण आमच्या मनाला थोडंसं समाधान वाटन. तर आम्ही बोललो की नको दादा, मी तुम्हाला चहा पाजते, तर ऐकतच नाही बोलले आमच्यातर्फे. तर आम्ही इथं चहा घेतला. त्यांचं मन नाराज नको व्हायला आणि त्यांच्यासोबत एक रील्स पण बनवली, कारण त्यांना खूप आवड आहे रील्सची. तर एक रील्स घेतली आणि त्या दादांनी आम्हाला चहा पाजला, त्याबद्दल धन्यवाद. हे मुंबई पाटोदा गाडी आहे आणि ही चालली आहे पाटोद्याला, म्हणजे आमच्या गावावरून जाते. तर रस्त्याने तुम्ही बघू शकता गाडी अचानक थांबली, कारण पुढं पूल खचला, म्हणजे वाहून गेला. इतकं पाणी चालू आहे आणि इतका पाऊस चालू आहे आणि तुम्ही बघू शकता एवढा काळोख रस्त्याने. पाणी बघा तुम्ही, हे डायरेक्ट रस्त्यावर पाणी एवढं आणि भयानक पाऊस पडतोय, म्हणजे मुंबईपेक्षा पण भयानक परिस्थिती आहे गावी. तर रस्ता खचला, कोणी बोलायचं वाहून गेला. तर मग कंडक्टर साहेब आहेत ते खाली उतरले. आमच्याकडे छत्री होती, आम्ही त्यांना छत्री दिली आणि ते जाऊन पाहणी करून आले. तोपर्यंत यंत्रणा खूप चांगलं काम केलं, म्हणजे मी पहिल्यांदा बघितलं एवढं फास्ट काम झालेलं. कारण इथं लगेच डंपर, JCP, ते इंजिनियर सगळं, म्हणजे तिथं आधीच पुलाचं काम चालू करणार होते, त्याच्यासाठी त्यांचं काही ठरलेलं असेल, पण त्याच्या आधीच पूल वाहून गेला. तर त्याच्यासाठी ह्या लोकांनी खूप म्हणजे पटापट एका साईडने रस्ता करून दिला, भराव टाकला, खडी टाकली. आमचे इथं 2-2.5 तास गेले, कारण खरंच ड्रायव्हर लोकांना सलाम आहे. कारण GST खात्यामध्ये असू द्या किंवा कोणतेही ड्रायव्हर असू द्या, कारण जीव धोक्यात घालून त्यांना गाडी चालवायला लागते. आणि खरंच म्हणजे बिना अन्न पाण्याचं किंवा काही प्रसंग आला तर त्यांच्यावर काय वेळ येते ते त्यांनाच माहिती असते. कोणतंच काम सोपं नाही आपण म्हणतो, पण खरंच त्यांना पॅसेंजरची पण काळजी असते. हे बघा इथं सगळं JCP वगैरे आहेत आणि इथून आम्हाला रस्ता केल्याच्या नंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. खरंच म्हणजे आम्हाला वाईट वाटलं, डोळ्यात पाणी आलं अक्षरशः. खरंच ड्रायव्हर लोकांची लाईन आहे ती खूप अवघड आहे. जीव धोक्यात घेऊन त्यांना गाडी चालवायला लागते. मैत्रिणींनो, अशा प्रकारे आमचा प्रवास झाला पनवेल ते दोयठाण आणि आता आम्ही पोहोचलो दोयठाणमध्ये. माझा भाऊ आलेला आम्हाला घ्यायला. पाऊस खूप पडत होता. मी म्हणलं आम्ही येतो, कारण 5 मिनिटाच्या अंतरावर घर आहे, पण तरी पण तो गाडी घेऊन आला आणि आता आम्ही पोहोचलोत घरी. आणि माझा भाचा रात्रभर झोपला नाही, कारण त्याला माहित होतं आता येणार आहे.